नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण काही उरलेले शेअर बघू की सपोर्टच्या वरती परत येऊन तिथून ते उजळे मारतील म्हणतो की टेक्निकल ग्राफ बघा तुम्ही खालचे या शेअर्सचे. आता तो सांगतो तो पार्ट 2 व्हिडिओ आहे आणि टेक्निकल सपोर्ट जिथे जिथे आहे तिथे टिपिकली शेअर्स घेतलं तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये 10 ते 15% मिळू शकतात किंवा 3 महिने ते मिळू शकतात. मार्केटचा जसा मिजाज चेंज होईल, ट्रम्पचं पण मिजाज जसं चेंज होतील तसं मार्केट एकदम धाडकन वरती जाऊ शकतं. मी तुम्हाला बरेच वेळा सांगितलेलं आहे. तो आता दिवस आलेला आहे की काय तर बघा, त्रिवेणी टर्बाईन 523ला परत आलेला आहे ना, घ्यायला हरकत नाही आहे. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला नक्की विचारा आणि सोच कर समज कर. परत सांगतो आहे, पण माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे मी सांगतो आहे. तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता. सन टी व्ही ओके 523, नंतर BLS इंटरनॅशनल 278 किंवा 279, CCI पेपर 247, ई मुद्रा 677, या सगळ्यांचे TTM रिझल्ट उत्तम आहेत. तर डी लिंक इंडिया ओके 450 किंवा 434, NTPC 330 किंवा 324, कोकियो कॅम्पलिन 100 रुपये, आयन एक्सचेंज 367, नंतर शक्तिपंप 733. शक्तिपंपचे तर इतके प्रॉफिट्स वाढले आहेत, तर काहीतरी 7 प्रॉफिट वाढले त्यावर्षी, तरी एका क्वार्टरमध्ये प्रॉफिट थोडे कमी आले म्हणून शेअर तुफाने पाडलेलं आहे. ओके, तर 733 सपोर्टला आहे. अल्ट्रामरीन पिगमेंट 430, नंतर गुजरात हॉटेल 210 किंवा 220, हिंदुस्तान ऑइल 148 किंवा 151, त्यानंतर उगार शुगर 40 रुपये, VIP क्लोदिंग त्याचे पण रिझल्ट सुंदर आलेले आहेत. TTM रिझल्ट्स किंवा सप्टेंबरचे रिझल्ट्स 33 रुपयाला. ओके, दॅट इज VIP क्लोदिंग. नंतर HLV लिमिटेड ह्याचे शेअर्स म्हणजे रिझल्ट्स लॉसमध्ये आला आहे, त्यामुळे हा बघण्यात काही पॉईंट नाही आहे. मला 9 रुपयाला आलेलं आहे. ओके, मुंबईचं एकच हॉटेल आहे यांचं, हॉटेल लीला लिमिटेड म्हणून. पण ह्याचे प्रॉफिट्स आता या क्वार्टरमध्ये चांगले आले, या पुढच्या H1 क्वार्टरमध्ये, H2 क्वार्टरमध्ये म्हणजे सप्टेंबर 25 ते मार्च 26, तर हा 9 रुपयाचा शेअर पण 15 रुपयाला जाऊ शकतो. ओके, HLV लिमिटेड. नंतर ग्रुरनवेल, हा तर फॅन्टास्टिक शेअर आहे, 82ला अजून पडीक आहे. जिओजित फायनान्स 71 to 72, KCP शुगर 23-24 किंवा 27 सध्या आहे, पण येऊ शकतो 23-24ला. ओके, ओरिएंटल पेपर ओके, ओरिएंट पेपर 22-25 रुपयाला आणि डायमाइन्स अँड केमिकल्स 313 रुपयाला. हे मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण हे शेअर्स मल्टिपल टाईम्स या रेजिस्टन्सला आणि सपोर्टला आलेले आहेत, त्याच्यामुळे इथूनच्या खाली जायचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यापुढे ना या सगळ्या शेअर्सचे रिझल्ट्स टिपिकली 90% चांगले आलेले आहेत. म्हणजे सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट्स मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे H1चे रिझल्ट्स उत्तम आले आहेत आणि बेस्ड ऑन H1 यू कॅन एक्स्ट्रापुलेट द H2 रिझल्ट्स ऑल्सो, एस्पेशली फॉर द सायक्लिकल सेक्टर लाईक हॉटेल्स. डेफिनेटली त्यांचे H2चे रिझल्ट्स चांगलेच असतात H1पेक्षा. त्याच्यामुळे या सपोर्टकडे तुम्ही लक्ष देऊन जर काही ॲक्शन घेतलीत, मे बी 2-4 शेअरमध्ये याच्यातली, आणि प्रत्येक लाईन आयटममध्ये मे बी यू कॅन पुट मॅक्सिमम 10,000, नॉट मोर दॅन दॅट. जास्त टाकायचे असेल तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा, सपोर्टला विचारा आणि मगच ॲक्शन घ्या. ओके, मला मिळालं ज्ञान तुम्हाला